कला दर्पण न्यूज। झेब्रा क्रॉसिंगचे पट्टे मारण्याची सकाळ तनिष्काची मागणी। आयुक्त के मंजुलक्ष्मी यांना निवेदन। कोल्हापूर शहरातील महत्त्वाच्या व अत्यंत वर्दळीच्या चौकांमधील झेब्रा क्रॉसिंगचे पट्टे पूर्णपणे पुसले गेल्यानं पादचाऱ्यांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न निर्माण झालाय। रस्ता ओलांडताना ज्येष्ठ नागरिक, महिला व विद्यार्थ्यांना जीव मुठीत धरून जावं लागत असून अपघाताचा धोका वाढलाय। या पार्श्वभूमीवर सकाळ तनिष्का व्यासपीठाच्या महिलांनी एकत्र येत महापालिका आयुक्त के मंजुलक्ष्मी यांना निवेदन देऊन तातडीनं झेब्रा क्रॉसिंगचे पट्टे नव्याने मारावेत अशी ठाम मागणी केली आहे। निवेदनात कावळा नाका, दाभोळकर कॉर्नर, लक्ष्मीपुरी, हॉकी स्टेडियम परिसर, सायबर चौक, देवलकर पांडन, राजारामपुरी, जनता बाजार चौक, बिंदू चौक, माळकर तिकटी तसेच बस स्थानक परिसरात मोठ्या प्रमाणात वाहतूक होत असल्याचं नमूद करण्यात आलं आहे। अनेक ठिकाणी वाहतूक नियंत्रित करणारी स्पष्ट चिन्ह नसल्यानं पादचाऱ्यांना रस्ता ओलांडताना अडचणी येत आहेत। त्यामुळे वाहतूक कोंडी वाढण्याबरोबरच अपघाताची शक्यता देखील निर्माण होतीये। यावेळी आयुक्त के मंजुलक्ष्मी यांनी शहर अभियंता रमेश मस्कर यांना या कामाबाबत आवश्यक सूचना देत त्वरित कार्यवाही करण्याचे संकेत दिले। शहरातील मुख्य सिग्नल व चौकांमध्ये थर्मोप्लास्टिक पॅन्टचा वापर करून झेब्रा क्रॉसिंग स्पष्टपणे दिसतील यासाठी उपाययोजना करण्याची गरज असल्याचंही त्यांनी नमूद केलंय। यावेळी गट प्रमुख मंगला काळे, सरिता सासने, पल्लवी घाटगे, सविता सुर्वे, शैला माने, आरती वाळके, पुष्पा तुपे पोवार, बरखा पाटील, योगिता मिठारी, आशा पाली शेळके, संध्या लाडे, माधवी पोवार, वासंती महाडिक, सरिता गवळी यांच्यासह तनिष्काच्या सदस्य मोठ्या संख्येनं उपस्थित होत्या। महिलांनी शहरातील वाहतूक शिस्तबद्ध करण्यासाठी प्रशासनानं तातडीनं पावलं उचलावीत अशी अपेक्षा व्यक्त केली आहे। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.